टेनिस क्रिकेट म्हटलं की मग प्रत्येकाला खरं तर मोह असावा या टेनिस क्रिकेट खेळाचा, आणि क्रिकेटनं आपल्याला आनंद दिला. आणि म्हणूनच की काय, जी गोष्ट आपल्याला आनंद देते त्या गोष्टीला आपण वारंवार रिपीट करत असतो. हा खरं तर एक माणसाचा खरं तर मी म्हणेन स्वाभाविक गुणधर्म आहे. आणि तिथेच मात्र या खेळाला आपण सुरुवात करतोय. गेले कित्येक वर्ष उरणकरांना क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा हर्ष आणि क्रिकेटची मेजवानी देणारी स्पर्धा म्हणजेच उरण प्रीमियर लीग. आयोजकांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया. सुशांतजी तांडेल, वैभवजी कडू खरं तर ते युवा आहेत आणि आज एकत्र आलेत आपल्या विभागातील खरं तर क्रिकेटचं ग्लॅमर वाढवण्यासाठी. नेहमी आपण उल्लेख केलाय, प्रत्येक खरं तर गावागावातून पाड्यापाड्यातून निवडक खेळाडूंना निवडलं गेलं. उरण प्रीमियर लीग ची ही संकल्पना मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चौथं पर्व आहे. पहिली 3 पर्व यशस्वीरित्या संपन्न झाली. पागोटे पहिलं पर्व, चिरले दुसरं पर्व, मुठीजुई तिसरे पर्व आणि चौथ्या पर्वामध्ये खरं तर कोट नाक्याचं हे ग्रामस्थ मंडळाचं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते, जिथे हे चौथं पर्व अतिशय थाटामाटात आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. स्पर्धेचं खरं तर मी म्हणेन जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं आपण खरं तर वर्णन करूया. अर्थातच जी ट्रॉफी आपण मगाशी पाहिली, महाराजांचा अक्षय ठेवा जपणारी ही ट्रॉफी आहे. स्वराज्य जननी माता राजमाता जिजाऊ ज्यांच्या हातात खरं तर ही भवानी तलवार आणि त्याचबरोबर अष्टकोनी राजमुद्रा आणि राजांची ओळख मस्तकी असलेला मुकुट फेटा आपल्याला पाहायला मिळालाय. गडाची रचना असलेली ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. महाराजांचा अक्षय ठेवा जपणारी ही ट्रॉफी या स्पर्धेचं चॅम्पियन ट्रॉफी, चॅम्पियन बनेल त्या चॅम्पियन टीमला आपण पुरस्कृत करणार आहोत. ही फार खरं तर महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. मॅचला सुरुवात होईल. एका बाजूला अद्विक स्पोर्ट्स उरण ही टीम आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या विरोधात खेळ करते वैशाली स्पोर्ट्स सोनारी JNPT. पहिल्यांदा टॉस जिंकला तो वैशाली स्पोर्ट्स सोनारी JNPT या टीमनं. आणि जरूर पप्पू सोनारीचे कॅप्टन त्यांनी मात्र नक्कीच सांगितलं की टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करण्याचा खरं तर निर्णय घेणार आहोत. 5 षटकं असतील. 5 षटकं म्हणजे किमान 2 गोलंदाज तुम्हाला पॉवर प्लेचे वापरता येतील आणि 2-1-1-1 असा फॉर्मॅट तुम्हाला वापरावा लागेल. आणि इथे पुन्हा एकदा मागच्या मॅचचा हिरो ज्यांना मॅन ऑफ द मॅच मिळालं, निहार म्हात्रे, त्याचं रिदम आणि फॉर्म बेकरार ठेवत असताना येईल त्याच्या बॅटमधनं अक्रॉस द लाईन हे क्रिकेट आणि अक्रॉस द लाईनचा हा फटका. पॉवर प्लेच्या खरं तर षटकामध्ये मर्चंट सर जसं बघितलं गेलं तर फलंदाजांना प्रिव्हिलेज देणारं, फलंदाजांना पोषक पूरक. कारण त्याचं असं आहे की फक्त 2 सीमारक्षक असतात. जिथे मी म्हणेन फक्त लॉफ्ट केला, रिस्क कॅल्क्युलेट करून जर का खेळ केला तर मात्र षटकार अगदी सहजतेने येऊ शकतात. या मॅच मध्ये पहिला चौकार आला. बॅट्समन गेट्स ऑफ द मार्क विथ 4. हा हाफ ट्रॅकर बॉल, पूल केला बॉल, अंगाचा वेध घेणारा चेंडू. फटका मात्र बॅटच्या अपेक्षित स्थळी आदळला नाहीये. बॉल गेला मिड विकेट विजन मध्ये आणि तिथे मात्र धावा मिळतील 2-1 मिळाली आहे, माफ करा. 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ते आपल्याला पाहायला मिळते. 5 या आकड्यावर निहार म्हात्रे आणि त्याच्या समवेत आलेत रितेश कोहली. एक आगरी आणि एक कोहली असे 2 बंधू आपल्याला पाहायला मिळतील. उरण परिसर जर का उल्लेख करायचा झाला, आपला कोकण किनारपट्टीचा जर का उल्लेख करायचा झाला तर नक्कीच 750 किलोमीटर पट्टीचा हा कोकण. थोडीशी चर्चा आपण सुरू करू. खोल्या टप्प्याचा बॉल ड्रिल केला, बॉल गेलाय मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतील. फक्त कुठेही घाई नाही, गडबड नाही, रिलॅक्स. त्यांना ठाऊक आहे इथे जर का जिंकले तर मात्र पुढच्या फेरीमध्ये क्वालिफाय होतील. आणि अर्थातच आपण पाहताय या मॅच मध्ये खरं तर विजेते अशा 2 संघांमध्ये, म्हणजेच पहिल्या विजयाचा आत्मविश्वास ज्या 2 टीम्सकडे, पहिल्या विजयाचा आत्मविश्वास ज्या 2 टीम कॅप्टनकडे, ज्या 11 खेळाडूंकडे आहे, ते 2 खरं तर संघ एकमेकांसमोर खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील. both the team, both the players, both the batters, bowler as well, they look confident over the wicket. यावेळेला लाईन मिस करतील, पंच अपडेट करतील. हा आहे व्हाईट बॉल न एकंदर संख्येमध्ये होईल भर. 1 more added into the total, 1 more added into the extras as well. रन संख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7. आमच्या संवेद गुणलेखक प्रितेश म्हात्रे आम्हाला अपडेट करतायत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सर्टिफाईड हे गुणलेखक आहेत. ओव्हर द विकेट ना इथे मात्र यॉर्क बॉल हाताला. इट वॉज अनप्लेबल. सरप्राईज केलं निहारला. इट्स अ गोल्डन मोमेंट इन द मॅच. मागचा मॅचचा हिरो त्याला परतावून लावलंय. इट कॅन बी अ क्रंच मोमेंट फॉर बॅटिंग टीम. फर्स्ट विकेट डाऊन ऑन व्हेरी फर्स्ट ओव्हर. कौशिक पाटील गेट्स हिज फर्स्ट मेडन विकेट.
चला आणि आजचे हे जे 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले, पंडित शूटर्स 8943 मोठी जुई, आद्विक स्पोर्ट्स उरण, रुद्र स्पोर्ट्स बालई बाप्पा मोरया मोठी जुई आणि वैशाली स्पोर्ट्स सोनारे JNPT, 4 संघांचे हे 4ही संघ मालक आम्ही विनंती करू की या आपण या व्यासपीठावर आणि तुमचा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करणार आहोत। आमचे स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय सुशांतजी तांडेल, अर्थातच बरोबर वैभवजी कडू आणि आमचे प्रशांतजी माली सर हे मात्र नक्कीच इन्व्हाइट करतायत 4ही संघ मालकांना की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यावं। पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 1 चेंडूचा खेळ अजूनही मात्र शिल्लक असणारे, अर्थातच 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 7 धावा इथे मात्र खर्च करत असताना इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल अर्थातच संमिश्र गोलंदाजी पाहायला मिळतीये। बॅट आधीच फिरले, बॉल नंतर निघून गेला, फिरून मारायचा होता परंतु बॅटचा एज लागलाय आणि नशिबाच्या सहाय्यानं हा येईल 4 धावांचा अगदीच आपण पाहतोय किटकॅट चौकार। तब्बल 24 संघांचा समावेश असलेली स्पर्धा, अर्थातच 28 संघांचा समावेश असलेली स्पर्धा आणि लीग स्टेज, अर्थातच आपण प्रत्येक दिवशी एक संघाला आपण क्वालिफाय करतोय सुपर 7 साठी, त्यानंतर मात्र चिठ्ठ्या पुढचे कॉल जरूर केले जातील परंतु 8 दिवसांचा हा रंगारंग सोहळा, 7 दिवस खरं तर प्रत्येक टीमसाठी आयोजन कमिटीच्या वतीने मात्र जेवणाची व्यवस्था केली आहे, त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया। ही एक चांगली बाब आहे खर तर, इतरत्र कुठेही मी म्हणेन खेळाडूंना संघ मालकाला त्रास होऊ नये आणि म्हणूनच की काय ही मॅनेजमेंट फार छान आपल्याला पाहायला मिळते। शेवटच्या दिवशी खरं तर मी म्हणेन काल्याचा दिवस, जिथे मात्र इथे येणाऱ्या प्रत्येकाला मग त्याच्यामध्ये समीक्षक असतील, प्रेक्षक रसिक प्रेक्षक असतील, संघ मालक, संघाचे खेळाडू, इतर सर्वच मात्र या स्पर्धेसोबत जोडणारे त्यांना मात्र जेवणाची व्यवस्था करणार आहेत ते आयोजक कमिटी, त्यांचा आपण पुन्हा एकदा मनापासून कौतुक करूया। पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये हा ओव्हरपिच बॉल कशा पद्धतीनं हाताळलाय बॅट्समन रितेश कोहली या फलंदाजानं। अक्रॉस द लाईन गेले, बाहेर आले, मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज केले, धाडस आधुनिकतेचं क्रिकेट आहे मर्चंट सर। खरं तर मॉडर्न टेनिस क्रिकेटमध्ये प्रत्येकाला खरं तर धाडसानं खेळ करायला असावा। जर का तुम्हाला तुमची एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व पाहतंय ओ याही वेळेला अक्रॉस द लाईन, इथे मात्र मी म्हणेन बॉल आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाहीये, लॅक ऑफ कनेक्शन येईल हा डॉट बॉल। रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना एंड आता बदललाय, एका बाजूला खाडी एंड आपल्याला पाहायला मिळतोय जिथे पश्चिम आणि पूर्व असे वारे वाहत आहेत आणि आता मात्र मागच्या बाजूनं अर्थातच हायवे एंड कडनं मारा करण्यासाठी जे फलंदाज सज्ज आहे, जिथे मी म्हणेन पुन्हा एकदा भौगोलिक दृष्ट्या उजव्या हाताच्या फलंदाजांना पोषक वातावरण आहे। फुलटॉस बॉल कन्वर्ट केलंय, इट्स दिस टाइम ही क्लिअर्स द डिस्टन्स। फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले रितेश कोहली आणि त्यांच्या बॅटमधनं आलाय हा पहिला UPL षटकार। हे षटक संपेल, बॉल चॉप करायचं होता, गती चांगली होती, लाईन मिस करतायत, पंच डिक्लेअर करतील इट्स अ व्हाईट बॉल। व्हाईट बॉल 19 धावसंख्येमध्ये होईल, रणसंख्या पोहोचली ती 22-22, गडी बाद झालंय, 1 धावांचा ओघ वाढत चाललाय। पहिल्या इनिंगचा खेळ आहे, पहिल्या मॅच मध्ये 54 आल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 56 आल्या। आता षटकांमध्ये थोडी आपण तफावत केली आहे, 5 षटकांचा सामना असणार आहे, किमान 50+ धावसंख्या यायला पाहिजे, मॅच मध्ये मजा येईल। बैठक फटका सजवलाय, हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक, 1 धाव मिळणार, 1 धावसंख्या पुढे जाईल, पोहोचेल ती 23 वर। यानंतर आम्ही एक सन्मान घेणार आहोत, वैशाली कॅटरर्स चे मालक
संकेत कडू साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आमचे आयोजक सुशांतजी तांडेल आणि वैभवजी कडू या दोन्ही आमच्या खरं तर या वेळेला इम्प्रोवाइज केले. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅट ऑन बॉल मध्ये तितका जरी संपर्क नसला तरीही एक धाव मिळणार. त्याचबरोबर पंडित शूटर्स 8943 मोठी झुई या टीमचे संघ मालक अनंताजी पाटील यांनाही आम्ही इन्व्हाइट करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या. ही सर्व माईची माणसं आज एक एक घटक मिळून खरं तर मी म्हणेन या स्पर्धेचं एक वेगळं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल अतिरिक्त ताकद वापरण्याचा प्रयत्न केलाय दोन सीमा क्षेत्ररक्षक आणि इथे एका हातानं झेल टिपण्याचा प्रयत्न. फलंदाज रन आउट होतील. नाहक बोली अपसेट मोमेंट फॉर बॅटर. फलंदाज बाद झाले ते आपल्याला पाहायला मिळतील. रितेश कोहली जोवर मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल आम्ही जरूर सन्मान आपण घेणार आहोत. सर्वप्रथम धनंजयजी चव्हाण साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत. आम्ही विनंती करू आमचे खरं तर या संपूर्ण स्पर्धेचे आमचे सिनियर खेळाडू आणि त्यांचा बांधा अजूनही खरं तर मी म्हणेन अतिशय मजबूत बांध्याचे, परंतु क्रिकेट ज्यानं एक कालखंड गाजवलाय असे लेजेंड खेळाडू सरांचा आपण सन्मान या व्यासपीठावर करतोय. त्यानंतर संघ मालक आपण वैशाली कॅटरिंग्स चे मालक संकेतजी कडू यांचा सन्मान आम्ही केलाय. त्यानंतर अनंतजी पाटील यांचा आपण सन्मान करूया. पंडित शूटर्स 8943 या टीमचे संघ मालक अनंतजी पाटील यांना मी इन्व्हाइट करू की या आपण या व्यासपीठावर. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. उरण टेनिस क्रिकेट खरं तर जबरदस्त आयोजन. अर्थातच ठळक अक्षरात ब्लॉक लेटर्स मध्ये तुम्हाला या स्पर्धेचं वर्णन करता येईल. या स्पर्धेसाठी सुसज्ज मैदान आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट अशी न्यूट्रल विकेट, नामांकित प्रोफेशनल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सर्टिफाईड आमचे पंच, त्याचबरोबर आमच्या समवेत क्वालिफाईड आणि उत्कृष्ट असे नामवंत प्रतिभावंत असे समालोचक आमचे सिनियर आहेत. अलिबाग या परिसराला बिलॉंग करत असताना खरं तर त्यांचा आज उरणमध्ये आणि त्यांच्या समवेत समालोचन करण्याची ही संधी बरंच काय आज शिकायलाही मिळेल. यासिन मर्चंट सर हा फुलटॉस बॉल टॅप केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल गेला ऑन साईडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मध्ये फॉरवर्ड येतील क्षेत्ररक्षक बॉलला उचलून फेकून देतील. तोवर मात्र ही एक धाव अंकित झाली आहे. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते 2-26. यानंतर आम्ही सन्मान घेऊ रुद्र स्पोर्ट्स बालई आणि बाप्पा मोर्या मोठी झुई या टीमचे संघ मालक अनंताजी पाटील सरांना मी इन्व्हाइट करू की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. 3 कॅमेरा आहेत आणि 3 कॅमेऱ्यांच्या साहाय्यानं स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स म्हणजे क्लीन क्लिअर नीट प्रक्षेपण. घर बसल्या तुम्हाला एन्जॉय करता येईल ही स्पर्धा थ्रू युअर लॅपटॉप्स, टॅब्स, मोबाईल्सच्या माध्यमातून तुम्ही एन्जॉय करू शकता. डावखुरे हाताचा फलंदाज समोर आलाय. बॉल बॅक ड्राइव्ह क्विक रिफ्लेक्स दाखवलं गोलंदाज कौशिक पाटीलनं. लहान बाल जे आपण पाहतो ना 1 वर्षाचं 2 वर्षाचं त्यांच्या हाडांची स्नायूंची लवचिकता फार असते. अगदी ते बेडवर अगदी सहजतेने रेंगाळत असतं बघा. त्याला खिडकीवर चढायला सांगितलं तो अगदी सहजतेने चढत असतो. इतकी खरं तर स्नायूंची लवचिकता असते की या खेळाडूकडे तेच आपल्याला पाहायला मिळालं. फ्लेक्झिबिलिटी जी खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंकडे आपण पाहतो ती फ्लेक्झिबिलिटी क्रिकेटमध्ये ॲज अ स्पोर्ट्समन म्हणून असायला हवी. हा झेल टिपला जाईल का? बॉल हवेमध्ये होता. कॉल केला आणि अगदी बॉलला त्यानं पप्पी घेतली आणि झेल इथे टिपला गेला. अजून एक विकेट फारतली आहे. बॅटिंग करणारी टीमची झालेली थोडी पडझड आपल्याला पाहायला मिळतीये. अद्विक स्पोर्ट्स उरण या संघाचे मात्र आता 2 फलंदाज बाद झाले, 3 फलंदाज बाद झालेत. येस डीजे शिवाजी माझा जाणता राजा. जाणता राजा का
कारणही त्याचं असंच आहे, शून्यातून स्वराज्य निर्माण करणारा राजा, मातृभक्त पितृभक्त राजा, साधू संतांचा आदर करणारा, दूरदृष्टीने व्यापक असलेला राजा, दुर्जनांचा कर्दनकाल असलेला राजा, सज्जनांचा कैवारी असलेला राजा, असे महाराजांच्या जीवनाचे कित्येक पैलू आपल्याला सांगता येतील. आणि म्हणूनच की काय, महाराजांच्या अक्षय ठेवा जपणारी ही ट्रॉफी आपण मात्र नक्कीच इथे मी म्हणेन ही कलाकृती आहे. अर्थातच स्वराज्य राजमाता जिजाऊ त्यांच्या हातातली ती भवानी तलवार, जिरी टोप आणि त्याचबरोबर हा आपला नारंगी शेंदरी रंगाचा हा भगवा ध्वज, राजमुद्रा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या राजमुद्रेवर एक चंद्रकोर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर गडाची रचना असलेली ही संपूर्ण रचना जी प्रत्येक एका खेळाडूला मात्र आकर्षक वाटते आणि प्रत्येक संघ मालकाला ही ट्रॉफी आपल्या घरी नेण्यासाठी मात्र मोह पडेल इतकी आकर्षक ही ट्रॉफी मात्र सजवली आहे. ज्या कलाकारांनी ही ट्रॉफी सजवली आहे त्या कलाकाराचं सुद्धा आपण खरं तर मनापासून कौतुक व्यक्त करूया. अशीच ट्रॉफी आम्ही गतवर्षी उसरलीच्या उसराई चषकामध्ये पाहिली आणि अगदी तशीच ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. महाराजांचा अक्षय ठेवा ऑन दी अप हा बॉल खेळून काढलाय, शिखर धवनची आम्हाला आठवण आली, बॉल मात्र फरार होईल. अगदीच आपण पाहताय डीप पॉइंट स्वीपर कव्हर रिजन मध्ये मिळतील धावा 4 आणि रणसंख्या पोहोचली आफ्टर व्हेरी लॉंग टाइम 32 ऑन दी स्कोर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. पाच चेंडू झालेत. कौशिक पाटील यांच्या मागच्या एका चेंडूवर मात्र हा चौकार आलाय. पहिल्या षटकामध्ये खरं तर मी म्हणेन थोडं आक्रमण झालं, 11 आल्या. इथे मात्र पंच केला बॉल आणि पंच करत असताना टायमिंग क्लास जुले, प्लेसमेंट परफेक्ट झाली आहे, प्रॉपर टायमिंग परफेक्ट एक्झिक्यूट करत असताना बॅट्समन प्रतीक ठाकूर च्या बॅटमधनं आला अजून एक सलगचा चौकार आणि रणसंख्या पोहोचेल आफ्टर 3 षटकांच्या अखेरीस 3 बाद 36. नेक्स्ट मॅच जी होईल ती लुझर या दोन टीम्स मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला पंडित शूटर 8943 मोठी जुई आणि त्यांच्या विरोधात रुद्र स्पोर्ट्स बालई बाप्पा मोर्या मोठी जुई. जिंकेल तो या स्पर्धेमध्ये स्थान निश्चित ठेवेल आणि पुढच्या खेळासाठी सज्ज होईल. जो पराभूत होईल त्यांना मात्र आपण खरं तर परतीच्या प्रवासाला पाहणार आहोत आणि परतीचा प्रवास जर का तुम्हाला नको हवा असेल तर मात्र जे काही करायचं आहे ते तुम्हाला आताच करावं लागेल. डू ऑर डाय. आणि जिंकण्यासाठी मात्र दोन्ही कॅप्टन आणि सर्व खेळाडू खरं तर मी म्हणेन प्रयत्न जरूर करतील. दोन टीम्सच्या कॅप्टनला आम्ही इनिंग ब्रेक मध्ये इन्व्हाइट करणार आहोत. 5 षटकं आहेत या इनिंग मध्ये, 4 षटकांचा खेळ झालाय. मर्चंट सर रणसंख्या झाली आहे ती 9 रन्स पर ओव्हर 36 आणि पहिला बॉल चुकीची लाईन आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत यश मिस्त्री यांच्या पुस्तकामध्ये चुकीला माफी नाही, मिळेल युटिलिटी षटकार. आणि इथे रिव्ह्यू घेतलाय पंचांनी की बॅटिंग साइड करणं हा रिव्ह्यू आलाय, अर्थातच रेफर केलाय तो, अर्थातच टेक्निकल टीमचा सपोर्टनं हा प्रलंबित डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. तत्पूर्वी या ऐकूया एक सुमधुर संगीत डीजे मास्टर.
आशिक तो है कातिल भी हो सबके दीवाने जे पार्टीला येतील ते, जी पार्टीला येणार असतील ते 8व्या दिवशी. असं असतं ना, एखादी स्पर्धा असते, मग अनेक चेहरे एकत्र येतात आणि काही चिमुकले असतात बघा, वय वर्ष 8, 9, 10. येस अंपायर, इट्स अ फेअर बॉल. येस. आणि रिव्ह्यू गमावलाय म्हणजे एक रिव्ह्यू प्रत्येक टीमकडे पर साइड असणार आहे. एका मॅच साठी एक रिव्ह्यू. रिव्ह्यू घेतला खरं तर बॅटिंग टीमनं. आलाय षटकार, चौथं षटक बॉलिंग ट्रॅकवर. धनेश मालगावकर या खरं तर गोलंदाजावर पहिला हल्ला चढवलाय. अजून एक स्लॉक स्वीप करायचं होतं, बॅटम बॉल मध्ये नाहीये संपर्क, अंगाचा वेध घेईल, पंचांकडे अपील केली परंतु पंच तटस्थ आपल्याला पाहायला मिळतील. आणि इथे लेग बायचा इशारा करत असताना रणसंख्या 1 न वाढली, पोहोचली 43 वर. स्ट्राइक चेंज झाली आहे, बदलली आहे. डावखुरे आताचे फलंदाज स्ट्रायकर एंड वर येतील. प्रतीकनं जोरखस लगावला, बॉल बॉल हवेमध्ये फरार होईल. इट्स हँड हँडसम, ह्यूज अँड ह्युमंगस, बिग अँड ब्युटिफुल स्टँड अँड डेलेवा. प्रतीक ठाकूर ऑन फायर. अमित म्हात्रे, त्याचबरोबर प्रतीक जे माली आणि निलेश जे माली यांचा आपण खर तर वेलकम करणार आहोत. आम्ही या तीनही मान्यवरांना विनंती करू, खरं तर खेळाडू आहेत आणि त्यांना मी इन्व्हाइट करतोय की या आपण या व्यासपीठावर. इथे मात्र लोड फुलटोस बॉल पिक केला, मिडल करत असताना गॅप शॉट सिलेक्शन, बॉल फरार होईल. लॉंग ऑफ रिझन क्लिअर करतो. अजून एक चौकार. मगाशी ताकद, यावलेल्या नजाकत आपल्याला पाहायला मिळाली. क्रिकेट हा खेळ फक्त ताकदीचा नाहीये, हा खेळ आहे तुमच्या बुद्धी चातुर्याचा. हाऊ यू ऑपरेट युअर ब्रेन, आणि त्या बुद्धी चातुर्यानं लगावलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. रणसंख्या 58 ऑन द स्कोर बोर्ड, 53 बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. अद्विक स्पोर्ट्स उरण याही वेळेला बॉलला उचललाय. अ मॅग्निफिसंट बॅटिंग. वाव, यू ब्युटी. गगनभेदी, गगनचुंबी आणि गगन स्पर्शी, टाल्या सिट्टा वाजवायला भाग पडणारी फटकेबाजी. षटकार चौकारांचे विलोभनीय कारंजे सादर केलेत. जवळजवळ 400 प्लसचा स्ट्राइक रेट आहे. क्रिस गेलला ही लाजवेल इतका खर तर मी म्हणेन स्फोटक खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. मर्चंटचे डावखुरे आताचे फलंदाज तशी आकर्षक ना. अगदी 80s मध्ये आपण बघितलं कॅरेबियन किंग ब्रायन लाराला, 90s मध्ये आपण पाहिलं क्रिस गेलला, आणि 2000 मध्ये आपण पाहिलं गौतम गंभीर, ॲडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, शिखर धवन. आता आपण पाहतोय यशस्वी जयस्वाल. डावखुरे आताचे फलंदाज तसेही इम्प्रेसिव्ह असतात. आणि हो, स्फोटक फलंदाज लेफ्ट हँडेड प्रतीक ठाकूर, आणि त्याचं ताकदीचं प्रदर्शन करत असताना अजून एक षटकार. रणसंख्या झाली आहे ती तब्बल 66.
हे जेवण मात्र नक्कीच पुरस्कृत केलं गेलं त्यांचे आपण त्या दानशूर दात्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आमच्या समवेत जुळले जातील मर्चंट सर. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता या हाणामारीच्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी हाताळतील. खरं तर दोन्ही फलंदाज सेट झालेत. एका बाजूला प्रतीक ठाकूर आणि स्ट्रायकर एंडवर आलाय तो यश मिस्त्री. प्रतीक ठाकूर गेलेत खरं तर यशकडे. त्यांना सांगतायत की फक्त ढकलून दिलंच तरी चालेल. कदाचित जर का स्ट्रायकर एंडवर आलं तर मी मात्र इथून आक्रमण करेन, परंतु 5 चेंडू आहेत. कशा पद्धतीनं पवित्र राहील यशचा. यश ऑन स्ट्राइक. नितेश सर, मगर इस बल्लेबाज के क्या कहने, मात्र 7 गेंदों का सामना किया है. नॉन स्ट्राइकिंग एंड पर 31 रन बनाकर खेल रहे हैं. हालांकि लास्ट मैच में जिस गेंदबाज ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी उनके ऊपर ही हल्ला बोल किया था. इस बीच देखिए क्या यहाँ पे वापसी हो रही है. खुद कैप्टन आए हैं अंतिम वो ओवर में, इस ओवर को लेके, और पहली कुछ गेंदें यहाँ पे बिंदी करते हुए 2 गेंदें लगातार बिंदी की है यश मिस्त्री है स्ट्राइकिंग एंड पर. मगर प्रतीक की जितनी तारीफ करे उतनी कम, क्योंकि यहां से मैच को कहां से कहां लेके गए. मगर हम जिसके बारे में बात कर रहे थे, ओवर द कवर खेला है. 1 बाउंस नहीं, ये सीधा हवाई फायर है 6 रन के लिए. लाजवाब स्ट्रोक. लावणी आहे ही महाराष्ट्राची ओळख आहे. रणसंख्या झाली ती 72. ओ अजून एक हॅमर केला बॉल. वाव यू ब्युटी. इट्स अप इन द एअर अँड डाऊन इनटू द क्राउड. स्वर्गीय अजय 74 स्टँडच्या वरून बॉल फरार झालाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये किती ताकद वापरली या फटक्यामध्ये यशनं. ओ हो हो क्या बात आहे. अप्रतिम फटकेबाजी. 2 चेंडू 2 षटकार आलेत. रणसंख्या अगदी 80च्या उंबरठ्यावर आहे. स्पर्धेचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळेल का? अजूनही या स्पर्धेतील या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. यश ने अचानक यहां पे वापसी की है. पहले 2 गेंदों पर लगातार मिस करने के बाद, चकने के बाद बैक टू बैक मुसलसल 2 छक्के उनके बल्ले से आए हैं. और इसके लिए नितेश सर मैं एक ही कहूंगा कि प्रतीक ने जिस तरह से बल्लेबाजी की थी, इसीलिए मैं कहूंगा क्योंकि उनको देखते हुए ये बल्लेबाज बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं कि खरबूजे को देखकर खरबूजा रंग बदलता है. बदला है रंग यश ने और खेला है इसी ओवर का ये 3रा छक्का. चौकार जर का तुम्हाला आवडले असतील तर या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या. प्रतीक ठाकूर आणि यश मिस्त्री. व्हॉट अ एंटरटेनिंग इनिंग दॅट वॉज. मार्वलस. अप्रतिम कलात्मक स्ट्रोक. ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, फुल हुक, स्विच, पॅडल आणि खर तर स्लॉग हिटिंग आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त. दुपारचं खर तर सत्र सुरू आहे. घड्याळामध्ये 1 वाजलेत आणि जेवणाची वेळ झाली आहे. आणि पहिल्यांदाच खर तर उरण प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये खरं तर या स्पर्धेमध्ये दर दिवशी प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक टीमला ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं मात्र पहिल्यांदाच ही जेवणाची व्यवस्था केली आहे. हे फार चांगलं खरं तर मी म्हणेन मायक्रो लेवल मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. आणि शेवटच्या दिवशी खरं सर यासिन सर मला असं वाटतं की जो कोणी घटक या स्पर्धेसोबत जोडला जाईल तर प्रत्येकाला मात्र जेवण मात्र ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं असणार आहे. आणि ही महत्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वच संघांना आम्ही विनंती करू, आज जे संघ मात्र 2 संघ जे रेस्ट करतायत त्यांना मी विनंती करू की जर का आपल्याला जेवण करायचं असेल तर मात्र नक्कीच ऑर्गनाइज कमिटीशी तुम्ही संपर्क साधा. आणि लगेचच आपण दुसऱ्या इनिंगला करू सुरुवात. आणि ऐकणार आहोत पुन्हा एकदा ज्यांचं हिंदी भाषेवर जबरदस्त प्रभुत्व आहे आणि आज त्यांच्या समवेत मात्र जुळण्याची आमची पहिली वेळ. अलिबाग या परिसराला बिलॉंग करत असताना महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक नामवंत स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण गेले कित्येक वर्ष पाहत आलोय, यासिन मर्चंट सरांना आम्ही इन्व्हाइट करू की प्लीज कम अँड जॉईन विथ द मायक्रोफोन फॉर द नेक्स्ट इनिंग प्लीज.
जरीमरी क्रिकेट क्लब नागाव, गणेश कृपा बाली आणि आर एस कोट नाका आयोजित उरण प्रीमियर लीग 2025 पर्व चौथं आणि मॅच नंबर 4 मध्ये दोन टीम्सचे कॅप्टन ला आम्ही इन्व्हाइट करतोय. पंडित शूटर्स 8943 मोठी जुई यज्ञेश ठाकूर टीम कॅप्टन आणि टीम कॅप्टन केदार भुईर. रुद्र स्पोर्ट्स बाली बाप्पा मोर्या मोठी जुई या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इन्व्हाइट करतोय की लगेच या आपण टॉस साठी आमचे सन्माननीय अतिथी ज्यांच्या कल्पक विचारातून ही संकल्पना आपण पाहतोय. पर्व चौथ्यामध्ये युवा यंग सन्माननीय वैभवजी कडू साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आपण करतोय या नेक्स्ट मॅचचा टॉस. तर दोन्ही टीमचे कॅप्टन क्विक आपण या केदार कॅन यू क्लीन प्लीज क्विक फॉरवर्ड प्लीज थोडी घाई करा. आणि यज्ञेश ठाकूर मेक इट फास्ट. लुजर म्हणजेच काय तर पहिला सामना ते पराभूत झाले. त्याच्यानंतर हा दुसरी संधी. जरूर रसिक प्रेक्षक विचारत असतील की कोणता फॉर्मॅट या स्पर्धेमध्ये आपण वापरतोय त्यांना आपण जरूर सांगूया. स्पर्धेमध्ये आज 4 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळेल. 4 संघ एकमेकांसोबत खेळ करतील. 70-70 चा हा फॉर्मॅट आहे. राऊंड रॉबिन मेथडनं आपण खेळ करतोय आणि इथे या परिस्थितीमध्ये पहिल्या 2 फ्रेश मॅचेस जे जिंकले त्याच्यामध्ये तिसरी मॅच, जे 2 संघ पराभूत होतील त्याच्यामध्ये चौथी मॅच आणि आता या मॅच मधनं जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये या संघाचा या ज्या मॅच मध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघासोबत खेळ करेल आणि या मॅच मध्ये जो संघ हारेल त्याला मात्र परतीचा प्रवास आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता या मॅच मध्ये डू ऑर डाय अशा सिच्युएशन मध्ये असताना केदार भुईर यांना आपण देऊया शुभेच्छा. केदार आणि यज्ञेशलाही आपण देऊया शुभेच्छा. आणि आमचे सन्माननीय अतिथी वैभव कडू साहेबांना मी विनंती करू की कॉइन आपण स्विंग करायचं. हु विल कॉल? केदार विल कॉल. हेड इज द कॉल अँड उभं राहिलंय कॉइन शोले टाइप मध्ये. पुन्हा एकदा आपण स्विंग करूया. हेड अगेन अँड टेल इट इज. यज्ञेश टॉस जिंकला. अर्थातच पहिला सामना गमवावा लागला. नो वरीज, अजून एक संधी असणार आहे. तयारी तर होईल परंतु एक नियम आहे, तुम्हाला शफल करावे लागतील खेळाडू कारण 14 खेळाडूंचा आपला स्क्वॉड आहे. इथे तुम्हाला ते खेळाडू मात्र नक्कीच रिप्लेस करावे लागतील. कसे आहे आता मात्र या मॅच मध्ये माइंडसेट आणि कसे असणार आहे तयारी जिंकण्यासाठी? जिंकाची तर मॅच आहेच. आम्ही मीटिंग घेऊ. टॉस जिंकलात, काय असणार आहे डिसिजन? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा असतील. अर्थातच केदार तुमच्याकडे आम्ही जरूर येतोय. फिल्डिंग घेतली आहे, बॅटिंग तुम्हाला करायची आहे. कोणता आकडा जो तुम्हाला सेफ वाटतोय? 5 षटकं असतील जिथे तुम्ही पोहोचलात तर मात्र त्या धावा तुम्ही डिफेन्सही करू शकता. पहिल्या मॅच मध्ये प्रेक्षकांना थोडं नाराजी झाली कारण पहिल्याच बॉलवर तू बाद झालास, पण क्रिकेटमध्ये हे घडत असतं. या मॅच मध्ये पुन्हा एकदा संधी असणार तुला. तुमचा संघ मालकानं तो तुझ्यावर जो विश्वास दाखवलाय त्याला मात्र सार्थ ठरवताना या मॅच मध्ये कसा तुझा परफॉर्मन्स होईल आणि तुझ्या स्क्वॉड कडनं तुला ऍज अ कॅप्टन म्हणून काय अपेक्षा असेल? 60 धावा आम्ही पर्यंत करू. कारण का पहिल्या मॅचला मी 0 आऊट झालो आहे. नक्कीच संघ मालक आणि माझी टीम नक्की नाराज झालं आहे. प्रयत्न करीन या मॅचमध्ये जास्तीत जास्त रन काढायचा आणि जिंकायचा प्रयत्न करीन. शुभेच्छा असतील केदार. आणि जाऊया आपण थेट खरं तर कॉम्बॉक्स कडे जिथे यासिन मर्चंट सरांचा आवाज तुम्हाला पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल. स्टे ट्यून विथ अस विथ 24 लाईव्ह इव्हेंट्स. थँक्यू. धन्यवाद नितेश सर. मैं यासिन मर्चेंट, मैं फ्रॉम अलीबाग आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करता हूं, वेलकम करता हूं और आप सभी को ले चलता हूं इस शानदार मैदान पर जहां पे जीतने के लिए निर्धारित 5 ओवर के इस मैच में 85 रनों की जरूरत. हो इस मरतबा ओवर पिच गेंद थी, खेला है 30 गज के दायरे के बाहर. लॉन्ग ऑफ खाली था, उसका पूरा फायदा मिला. गेंद 1 बाउंस 2 बाउंस 4 रन. जो कि अपना निजी पहला ओवर लेके आए हैं बाएं हाथ से. ओहो इस मरतबा फिर से एक बार उड़ाया है बैकवर्ड स्क्वायर लेग की जानिब. जी हां 1 बाउंस इस मरतबा बैक टू बैक मुसलसल ये दूसरा चौका.
सोहेल धार पवार एक जाने माने गेंदबाज है, मगर उनके सामने है बल्लेबाज संदीप पाटिल। यहाँ पे युवा और नवयुवक नजर आता हुआ, मगर स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है उनमें बहुत ही ज्यादा क्षमता है, उसके साथ उनके पास अनुभव की कोई कमी नहीं है। जी हाँ, फिर से एक बार हम देख सकते हैं कि संदीप पाटिल उस गेंद को कट करने की कोशिश में थोड़ा सा गलती कर गए, मगर संदीप पाटिल ने जिस तरह की शुरुआत की सख्त जरूरत थी उस तरह की शुरुआत दी है, मगर ये सिलसिला यहाँ से जारी रखना होगा, क्योंकि एक दो चौके से काम नहीं बनता। यहाँ पे बहुत ही लंबा सफर आपको तय करना है। ओहो, नो लुक शॉट खेलने की कोशिश कर रहे थे संदीप पाटिल, मगर क्या यहाँ पे कमाल का कमबैक किया है सोहेल धार पवार ने। इसके पहले हमने लगातार 2 चौके देखने के बाद यहाँ पे लगातार 2 गेंदें बिंदी भी आ चुकी है, एक तेरी तो एक मेरी। हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, हमने कच्ची गोलियां नहीं खेली है, यही बताते हुए सोहेल बहुत ही बढ़िया लाइन एंड लेन के साथ वापसी करते हुए जोरदार अपील पगपदा के रूप में बीचों बीच पकड़े गए हैं विकेटों के सामने, और ये फर्स्ट विकेट डाउन। बड़ी मछली जाल में संदीप पाटिल बैक टू द पवेलियन। महसूस कर रहे होंगे सोहेल धार पवार, हम सभी अंदाजा भी नहीं लगा सकते, और ये सुकून उसी गेंदबाज को मिलता है जब कभी ऐसे बड़े बल्लेबाज को वो अपनी गेंदबाजी में आउट करते हैं ना, तो सही मायनों में ये यादगार लम्हा उनके लिए होता है, हर वक्त सुकून देने वाली बात होती है। क्योंकि दोस्तों, गेंदबाजी करना इतना आसान नहीं है, ये कला अवगत करने के लिए इसके पीछे बहुत संघर्ष होता है, बहुत बड़ी कहानी होती है। बचपन से सपने संजोए जाते हैं और उसके पीछे लगातार मुसलसल मेहनत की जाती है, मशक्कत की जाती है, क्योंकि बहुत सारे रिस्ट्रिक्शन होते हैं गेंदबाजों के लिए। थोड़ा सा फ्रंट फुट अगर आगे जाता है तो आपको नो बॉल करार दिया जाएगा, अगर साइड से गेंदबाजी करते हैं तो साइड नो भी करार दिया जा सकता है, अगर कमर के ऊपर गेंदबाजी करते हैं तो बीमर गेंदबाजी के रूप में नो बॉल करार दिया जा सकता है, विकेट के थोड़ा सा बाहर जाएंगे तो वाइड बॉल दी जा सकता है, और विकेट के जब बाहर गेंद गिरती है तो फिर से एक और नो बॉल। और इस रिस्ट्रिक्शन में रहते हुए अपने गेंद को डिलीवर करना और ये कला को अवगत करना बहुत मुश्किल। इस बीच नए गेंदबाज आए हैं, पहली ही गेंद पर उड़ा दिया बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, 1 बाउंस वहां पे सीधा सीमा रेखा के बाहर गेंद 4 रनों के लिए। रावण आए हैं, खराब गेंद थी, हाफ ट्रैकर गेंद थी, आसानी के साथ उस गेंद को पुल कर दिया था, बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को ढकेल दिया था, आसानी के साथ 4 रन भी वसूल किए हैं। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाज हर्षल फिर से एक बार, ओहो जोरदार अपील, मगर इस अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया। इस अपील को अंपायर जी ने सिरे से खारिज कर दिया है, अंपायर के ऊपर कोई असर नहीं, अंपायर टस से मस नहीं हुए। 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, ये दूसरा ओवर प्रगति पर 22 गेंदें मात्र बची है और 73 रनों की जरूरत। सफर बहुत लंबा है, दिल्ली अभी बहुत दूर है, यहां से अगर इस मैच को जीतना है तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी बल्लेबाजी करनी होगी, चौके और छक्कों की यहां पे तलाश में रहना होगा, आपके पास दूसरा कोई चारा नहीं। इस मरतबा खेला है, गेंद बहुत देर तक हवा में, मगर यहां पे कैच टपकने का मौका हो सकता है, उसे जज करने में नाकाम रहे। जीवन दान यहां पे मिला है, हालांकि पुरजोर कोशिश तो की है। देखिए
मैदान के अंदर मात्र रन बनाना और विकेट निकालना यही काफी नहीं होता। जो 11 खिलाड़ी है उनका बॉन्डिंग, हर एक खिलाड़ी का यहाँ पे योगदान होना बेहद जरूरी होता है। आप 1-2 रन सेव करेंगे, वो भी कभी कभी अपनी टीम के लिए काफी हो सकते हैं। कभी कभी एक कैच भी आपको मैच में विजय दिलाने में काफी हो सकता है। और एक कैच क्या कर सकता है, यह अंतरराष्ट्रीय स्तर पर वर्ल्ड कप में हमने देखा था। सूर्या का वो कैच कौन भूलेगा। जी हां, इस बीच फ्लिक किया है गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। तेजी के साथ सरपट भाग रही थी मगर उसे फील्ड करने में कामयाब रहे और इसी वजह से मात्र 1-1 रन यहां पे मिलता हुआ। 1-1 रन से काम नहीं बनेगा, ये मैं जानता हूं, बल्लेबाज भी जानते हैं, आप सभी जानते हैं, मगर करे तो क्या करे, इसी विवंचना में पड़े हैं यहां पे बल्लेबाज। हालांकि 5 ओवर का ये मुकाबला है। पहला ओवर काफी नबातुरा घटता हुआ हमें नजर आया। उस ओवर में एक बड़ा विकेट भी प्राप्त किया था गेंदबाज ने। दूसरे ओवर में भी यहां पे लगाम लगाई है बड़े यहां पे जाएंगे अंपायर, टीवी अंपायर के पास। देखिए, इस खिलाड़ी ने बचपन में कंचे जरूर खेले होंगे। क्या सही निशाना, सीधा स्टंप के ऊपर, स्टंप को तोड़ दिया है। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 1 विकेट के नुकसान पर जीतने के लिए अभी भी यहां से 20 गेंदों में 71 रनों की जरूरत, 71 रन चाहिए। हालांकि तीसरे अंपायर, टीवी अंपायर बहुत ही इत्मीनान से, गौर और फिक्र के साथ इस क्षण को देखते हुए, क्या यहां पे रनआउट है या नहीं है, क्या बल्लेबाज बच गए हैं, सवाल बहुत है। जी हां, आउट करार दिया है ऑन द लाइन। जी हां, यहां पे आउट करार दिया है रनआउट के रूप में। ये देखिए आपके स्क्रीन पर बताते हुए, ऑन द लाइन उनका बल्ला अगर थोड़ा सा अंदर अगर होता तो शायद यहां पे बच सकते थे। यही कहना अंपायर जी का। क्या कमाल का यहां पे कैमरा वर्क, सही मायनों में पूरे महाराष्ट्र में 24 लाइव इवेंट को क्यों सराहाया जाता है, क्यों उनकी तारीफ होती है, इसका उत्तम उदाहरण पेश किया हमारे कैमरामैन ने। दोस्तों, हमारे पास मात्र 3 कैमरा है और इतनी सटीक नजर, इतनी क्वालिटी, और आप इतने महारत हासिल कर चुके हो ना, क्या लाजवाब ये कवरेज। 24 लाइव इवेंट्स, जितनी तारीफ करे उतनी कम। इसी बीच नए बल्लेबाज साई भोईर, साहिल भोईर को पहली ही गेंद अपुरा आहे। कोणत्याही प्रकारे बॅडलाईट होणार नाही आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला कोणत्याही प्रकारचं नुकसान सोसावं लागणार नाही, याची आपण सर्वांनीच दक्षता घेतली पाहिजे। अपन सर्वजन समझदार आहात। चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं जहां पे हर्षल गावन ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की। दूसरे ओवर में हालांकि पहली गेंद पर चौका लगने के बाद मुझे ऐसा लग रहा था कि ये ओवर बड़ा घटेगा, मगर मात्र 6 रन खर्च किए और एक बल्लेबाज को भी चलता किया है। इस बीच बंटी म्हात्रे और साहिल भोईर मैदान पर। स्ट्राइकिंग एंड पर हम देख सकते हैं साहिल भोईर अभी अभी बल्लेबाजी करने के लिए आए हैं और बंटी ने मात्र 1 रन जोड़ा है अपने टीम के लिए। 2 गेंदों का उन्होंने सामना किया है। यहां से यह देखना होगा कि बल्लेबाजों की मानसिकता क्या होती है। ओहो, उड़ा दिया फिर से एक बार, खंबा बाहर और बल्लेबाज भी बाहर जा चुके हैं और एक बल्लेबाज आउट।
सोहेल धार पवार की गेंदबाजी में धार नजर आ रही है और पावर भी नजर आ रही है। कमाल कर दिया है सोहेल ने। देखिए दोस्तों, यहां पे जितनी भी तारीफ करें उतनी कम होगी इन आयोजन कमेटी की। स्पेशली मैं यहां पे दो जो मुख्य आयोजक हैं उनके बारे में बताना चाहूंगा, सम्माननीय सुशांत टांडेल सर और सम्माननीय वैभव कड़ू सर। इन्होंने यहाँ पे जो स्टंप मुहैया करवाया है उस स्टंप में माइक भी है और एलईडी भी है, और इसी वजह से जो यहाँ तक आवाज आ रही है, यहाँ तक आवाज जो पहुंच रही है उसी के कारण। सोहेल के खाते में दूसरा विकेट। सोहेल फिर से एक बार हो इस मरतबा बाउंसर स्टंप के सर के ऊपर से यह गेंद निकल गई और अंपायर जी ने उसे वाइड करार दिया। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा, मगर एक एक रन से और दो दो रन से अब काम नहीं बनेगा। वो वक्त आपके हाथों से निकल चुका है। आपको कम से कम हर ओवर में 3 बड़े स्ट्रोक की सख्त जरूरत, क्योंकि 17 गेंदे और 70 रनों की जरूरत। बल्लेबाजी करने वाली टीम को जी हां इस पर तबाह क्या तो ढूंढा था, मगर शॉर्ट कवर के फील्डर फौरन अपनी बाई और दौड़ लगाते हुए उस गेंद को गैदर करते हुए नजर आए। छह स्टंप जो हमें मैदान में नजर आ रहे हैं, तकरीबन 8,000 रुपए कीमत के ये स्टंप है। जितनी तारीफ करे उतनी कम। हर एक चीज यहां पे उन्होंने जो मुहैया करवाई है वो क्वालिटी और उसी के साथ बहुत ही खूबसूरत। जी हां इस पर तबाह सोहेल कि गेंदबाजी की और धार यहां पे तेज हो रही है। लाजवाब गेंदबाजी की है सोहेल ने। पहले ओवर में उन्होंने मात्र 8 रन खर्च किए और एक महत्वपूर्ण बल्लेबाज को चलता किया। दूसरे ओवर में आए, दूसरे ओवर में भी रनों को सुखा दिया है, रनों का आकाल पड़ता हुआ। 15 रन स्कोर का 16 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर। जी हां फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर आग के गोले यहां पे बरसाते हुए बल्लेबाज करे तो क्या करे। बल्लेबाज के पास कोई चारा नहीं है, कोई ऑप्शन नहीं है एक एक रन निकालने के अलावा, क्योंकि ओवर पिच गेंद, फुल टॉस गेंद, हाफ ट्रैकर गेंद जब आपको मिलेगी तो उसका फायदा उठाते हैं बल्लेबाज। मगर यहां पे हर गेंद में हमें सही लंबाई और सही दिशा दिखती हुई, उसी के साथ परफेक्ट यॉर्कर दिखते हुए, गेंद में गेंद को कट करने की क्षमता। ये देखिए फिर से एक बार गेंद निकल गई उनके चेहरे के सामने से, नाक के नीचे से निकल गई। परफ्यूम डिलीवरी जिसे क्रिकेट के परिभाषा में कहा जाता है। सोहेल धार पवार हालांकि हमेशा आइकॉन के रूप में, उसी के साथ ओपन लॉट्स में अक्सर गेंदबाजी करते हुए नजर आते हैं। उरन गांव और उरन तहसील से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी, जिन्होंने अपने उरन तहसील का नाम ऊंचा किया है। देखते देखते यहां पे तीसरे ओवर की भी समाप्ति। जी हां यहां पे विकेट चटकाए है, सॉफ्ट डिसमिसल। बिल्कुल यहां से समझ में नहीं आया, ऐसा लग रहा था कि 1 रन के लिए दौड़ रहे हैं, मगर एक बैकवर्ड पॉइंट की दिशा में आसान सा कैच और एक बल्लेबाज मैदान से बाहर। उरण तालुक्यामध्ये उरण शहरापासून हागेच्या अंतरावरती असणारं हे सुंदर मैदान, जे निवडलं गेलंय उरण प्रीमियर लीग 2025 साठी। सन्माननीय आयोजक सुशांत तांडेल सर आणि सन्माननीय वैभवजी कडू सर यांचे जितके आभार व्यक्त करावे किंवा जितकी प्रशंसा करावी तितकी थोडी असेल, कारण आपण पाहतोय सहू बाजूला प्रेक्षकांना सामना व्यवस्थित पाहता यावा यासाठी बनवलेले स्टँड असतील, प्रत्येक गोष्टीचा इथे वापर केलेला आहे आणि विचार केलेला आहे। जेवणाची व्यवस्था अर्थातच 7 दिवस सलग 7 दिवस सर्व खेळाडूंसाठी असलेली जेवणाची व्यवस्था, आणि अंतिम दिवशी मात्र
सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षकांना जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. असं म्हटलं जातं की सर्वात मोठं जे दान असतं किंवा पुण्य असतं ते जेवण आणि पाणी प्रोव्हाइड करणं, भुकेलेला अन्न देणं आणि तहानलेला पाणी देणं. परंतु आपण पाहतोय इथे पुण्याचं काम सुद्धा केलंय आणि त्याचप्रमाणे समाजसेवेचं सुद्धा काम केलंय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी जी उंच भरारी घेतलेली आहे. आपलं नाव त्यांनी या क्रिकेट खेळाशी जे जोडलेलं आहे त्याची नक्कीच प्रशंसा होईल. इस बीच पहली ही गेंद पर स्वागत किया है छक्के के सहायता से. गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन. इसी बीच नए गेंदबाज आए हैं चौथे ओवर के लिए नरेश वाघे. पहली गेंद पर बंटी महात्रे ने आसमान दिखाया है. छक्का वसूल करने के बाद मनोवैज्ञानिक दबाव डालने की कोशिश. इस मरतबा ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर सफल भी हुए. उसी के साथ क्रीज की गहराई का इस्तेमाल करते हुए उस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे, मगर सही अंदाज में गेंद और बल्ले की मुलाकात नहीं हो पाई और इसी वजह से मात्र लेग बाय के रूप में एक अतिरिक्त रन यहां पे आता हुआ. देखिए किस तरह से आपकी स्क्रीन पर यह होगा बल्लेबाजी करने वाले बल्लेबाज का कारनामा. विजय मात्र इस पर स्ट्राइकिंग एंड पर. जी हां, टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी घूमी थी मगर उसे खेला था हवा के रास्ते से मिड विकेट की दिशा में सीधा फील्डर के हाथों में. और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन. लग चुके हैं और बल्लेबाजी करने वाली टीम के बल्लेबाजों ने थोड़ा सा निराश किया है. हालांकि शुरुआत भी बहुत ही बढ़िया की थी. उनके कैप्टन संदीप पाटिल ने बैक टू बैक 2 चौका लगाने के बाद यहां पे ये मैच बहुत ही कांटे का होगा, रोमांचित करने वाला होगा, ऐसा कुछ क्षण जरूर लगा था. मगर जैसे ही संदीप पाटिल मैदान से बाहर गए उसके बाद एक के बाद एक विकेटों का सिलसिला यहां पे जारी रहा. जी हां, इस पर परफेक्ट यॉर्कर करने की कोशिश और काफी हद तक सफल. अंपायर जी ने लिया है तीसरे अंपायर का आसरा क्योंकि रनआउट के लिए जी हां सीधा निशाना था स्टंप के ऊपर और इसी वजह से यहां पे बल्लेबाज भी शायद समझ चुके हैं मैदान के बाहर का रास्ता उन्होंने भी नाप लिया है. आउट OUT रनआउट के रूप में. और एक बल्लेबाज बैक टू दी पैवेलियन. रनआउट के रूप में मैदान से बाहर चले गए. छठा झटका यहां पे लगता हुआ मात्र 24 रनों की संख्या पर. बहुत ही खस्ता हालत, बहुत ही बुरी हालत. ये मैच तकरीबन उनके हाथों से बहुत दूर जा चुका है क्योंकि 8 गेंदे और 61 रनों की जरूरत, जो कि बहुत ही मुश्किल नहीं नामुमकिन, क्योंकि हर एक गेंद के ऊपर छक्का भी आता है तब भी मैच के ऊपर उसका कोई असर नहीं होगा. ये देखिए बैक टू बैक और एक बल्लेबाज को कर दिया है, मैदान के बाहर का रास्ता दिखा दिया है और एक आउट. में कामयाब रहे और उसे खेलना चाहते थे ओवर द कवर, मगर गेंद ने बल्ले का ऊपरी सिरा लिया और बैक टू द बॉलर. एक आसान सा कैच फॉलो थ्रू में लेते हुए गेंदबाज नरेश वाघे.
नरेश वाघे ने इस ओवर में 2 बल्लेबाजों को चलता किया है। ये 7वां झटका मात्र 24 पर लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम वैशाली स्पोर्ट्स सोनारी को। इस बीच नए बल्लेबाज धनेश मालगांवकर और नॉन स्ट्राइकिंग एंड पर आयुष मड़वी। किसी ने भी नहीं सोचा होगा कि इस तरह से यह मैच हो सकता है, क्योंकि दोनों भी टीमों ने एक एक मैच जीता था और उनका आत्मविश्वास बढ़ा था। मगर उसके बाद जैसे ही एक बड़ा टारगेट उनके सामने आया, मनोवैज्ञानिक दबाव में गिर चुके हैं। फिर से एक बार यहां पे बल्लेबाज को चकमा तो दिया है, गेंद सीधा स्टंप से आके टकराई है, खंबा उखाड़ दिया और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। लगातार ये तीसरा विकेट इसी ओवर में। मगर एक विकेट जो बीच में आया था वो रनआउट के रूप में था और 3 बल्लेबाज का शिकार किया है नरेश वाघे ने। बहुत ही बढ़िया दिमाग के साथ यहां पे बल्लेबाजों से खेला है, क्योंकि मैं तो कहूंगा खेला नहीं है, खिलवाड़ किया है। मात्र 24 रन स्कोर कार्ड पर और 8 विकेट उन्होंने गंवाए हैं। किसी ने भी ये नहीं सोचा होगा और इसी का नाम है क्रिकेट। क्रिकेट में अंदाजा लगाना, प्रेडिक्शन लगाना बहुत ही मुश्किल होता है। आगे क्या होगा ये बिल्कुल हमें किसी को भी पता नहीं होता। जब मैच शुरू हुआ तो किसने सोचा होगा कि इस इतनी खराब हालत, इतनी खस्ता हालत यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम की होगी, मगर ये हुआ है। अब 6 गेंदें और 61 रनों की जरूरत, एक औपचारिकता बची है। जी हाँ, इसमें तब हवा में खेला है स्क्वायर लेग की दिशा में, 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर तो चली जाएगी, 4 रन मिलेंगे। वैभव कडून प्रशांत मालीन रोनित पाटील आयोजन केलंय मानाचा, आयोजन केलंय मानाचा पूर्ण प्रीमियर लीगचा आयोजन। जरीमरी क्रिकेट क्लब नागाव आणि गणेश कृपा बालई, त्याचप्रमाणे RS कोटनाका यांच्या संयुक्त विद्यमाने एक मोठी टुर्नामेंट, सुंदर टुर्नामेंट, भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहात। या स्पर्धेचं हे 4थं पर्व आणि 4था दिवस, अर्थात उरण प्रीमियर लीग 2025। सन्माननीय आयोजक सुशांत तांडेल आणि सन्माननीय वैभव कडू साहेब, या आयोजकांचे आपण आभार व्यक्त करूया, कारण प्रेक्षकांना बसण्यासाठी जे स्टँड आहेत त्या कारणास्तव तिथे आपल्याला सावली सुद्धा पाहायला मिळते आणि व्यवस्थित बसून सामने पाहण्याचा आनंद सुद्धा ते घेत आहेत। रुद्र पाटील, शौर्य पाटील स्टँड, त्याचप्रमाणे श्री राघोबादेव स्टँड आणि आमच्या डाव्या बाजूला स्वर्गीय अजय 74 स्टँड, अशा प्रकारचं नामकरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं। साइड स्किन असेल, फलंदाजांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही आणि सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी इथे DJ मास्टरची असलेली व्यवस्था। त्याचप्रमाणे आमचे 2 स्कोरर, ऑनलाईन 1 स्कोरर आणि ऑफलाईन स्कोरर। ॲक्च्युली प्रितेश ऑफलाईन स्कोरर ज्यांनी परीक्षा पास केलेली आहे, MCA ची परीक्षा पास केलेले एक ऑफिशियल अंपायर आम्हाला इथे लाभलेले आहेत आणि या सर्वांना प्रोव्हाइड करणं हे सोपं नसतं, यालाच नियोजन आणि आयोजन म्हणतात। मैदानावरती मात्र एक औपचारिकतेचा खेळ इथे सुरू आहे। सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा रस नाहीये, रंग नाहीये। येस इट इज। आणि अशा प्रकारे ऑल आउट झालेला आहे आणि हा सामना ब्ल्यू जर्सी आपण पाहतोय
अद्विक स्पोर्ट्स उरण या संघाने अगदी सहज आपल्या खिशात टाकलाय. तर जिंकलेल्या संघाचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक करतोय, अभिनंदन करतोय आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतोय. सन्माननीय महेशजी म्हात्रे सर यांना विनंती आहे, सर आम्हाला जॉईन करा, कारण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देऊन त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. संदीप पाटील